रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी गुलाबजल कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. गुलाबजल एकदम शुद्ध बिना केमिकलचं खूप छान असं मस्तपैकी आपल्याला इथे गुलाबजल तयार होतं. तर जल तर बघा एकदम शुद्ध आणि किती छान असं मस्त आपल्याला घरगुती तयार होतं. एवढं गुलाबजल जर घ्यायला गेलं खूप आपल्याला पैसे द्यावे लागतात, तर बिना पैशाचं आपण घरच्या घरी सुद्धा गुलाबजल बनवू शकतो अशा पद्धतीने. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि गुलाबजल कसं बनवायचं ते बघूया. इथे आपण घेतलेले गुलाबाचं पाणी आहे, हे तुम्ही फेशियलसाठी वापरू शकता. स्किनवर मारण्यासाठी, ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस झोपेल त्यावेळेस मसाज करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. हे सुद्धा वापरू शकता, पण हे खास देवासाठी जर काढलं साईडला, देव ज्यावेळेस तुम्हाला देवाचं काही पूजा वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी गुलाबजल लागतंच. तर हे गुलाबजल तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजल बनवण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे खूप सारा गुलाब घेतलेला आहे मी इथे. आपल्याला गुलाब स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेऊया. इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता थंडीचे दिवस चालू आहे, थोडाफार मावा असतो, तो मावा याच्यामध्ये यायला नको आणि एकदम आपल्याला स्वच्छ पाण्याने, म्हणजे आपण जे पाणी पितो त्या पाण्याने आपल्याला छान असं मस्त गुलाबाच्या पाकळ्या धुवून घ्यायच्या आहेत. तर मी सर्व पाकळ्या 2 ते 3 पाण्याने मोठ्या पाण्याखाली धुवून आणलं, म्हणजे आमच्याकडे प्रेशरचं पाणी असतं, नळाचं, बोरचं, त्याच्याने मी स्वच्छ असे धुवून घेतलेले पाकळे आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये पिण्याचंच पाणी, फिल्टरचं पाणी, जारचं पाणी, जे पाणी असेल त्या पाण्याने आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या उकळत घालायच्या आहे. पण त्याच्यासाठी पाणी एकदम फिल्टरचं पाहिजे किंवा जारचं पाणी पाहिजे, अशा पद्धतीने पाणी वापरायचं. जे स्वयंपाकाचं असतं ते पाणी तुम्ही वापरू नका, जे आपण स्वयंपाकाला वापरतो ते पिण्याचं पाणी वापरायचं. इथे मी 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे. पहिल्यांदा 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. 1 तांब्या पाणी मी घालून घेतलं आणि ह्यो अर्धा तांब्या पाणी मी घालून घेते, म्हणजे असं 3 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी घ्यायची आहे. घरच्या घरी शुद्ध आणि एकदम बिना केमिकलचं आपल्याला गुलाबजल कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. पण तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. गुलाबाच्या पाकळ्या खराब वगैरे असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला एकदम स्वच्छ असं आपल्याला गुलाबजल घरच्या घरी भेटून जाईल. इथं बघू शकता पाण्याला छान अशी मस्त उकळी फुटायला लागलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे पाण्यामध्ये. इथे सर्व गुलाबाच्या पाकळ्या मी पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहे. पाकळ्या छान अशा मस्त खाली गरम पाण्यामध्ये दाबून घ्यायच्या आहे. त्याच्यावरती आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे. तर इथे स्टँड स्वच्छ करून घ्यायचं आणि पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटसुद्धा आपल्याला स्टँडवरती ठेवून घ्यायची. जाळीची झाकणी घ्यायची. जाळीची झाकणी अशी प्लेटवरती ठेवून घ्यायची आहे. त्याच्यावरती अजून एक आपल्याला प्लेट ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता एक झाकणी जी असते ना ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची, किंवा तुमच्याकडे काचेची झाकणी असेल तर तुम्ही काचेची झाकणी ठेवून घ्यायची. आता आपण 10 ते 15 मिनटं 20 मिनटं छान मस्त पाकळ्या उकळून घेऊया. तर इथं अशा पद्धतीने पॅक झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावरती काहीतरी जड ठेवायचं, म्हणजे जास्त वाफ वरती निघत नाही. झाकण काढून बघूया. एक प्लेट काढून घेऊ. याच्यावरचं झाकण काढून बघणार आहोत आपण. तर बघू शकता छान असं मस्त पाण्याचं तरंगण आलेले प्लेटीवरती काढून घेऊया. एकदम शुद्ध आपल्याला गुलाबजल तयार आहे इथे. आणि हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. स्टँड आपल्याला काढून घ्यायचं आहे. सुद्धा पाणी आपल्याला फायदेशीर पडणार आहे. गुलाबाच्या पाकळ्यांचं खालचं पाणी, ह्या पाण्याचा सुद्धा छान वापर होतो. इथे एक चाळणी घ्यायची, एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फेशियल वगैरे कराल त्यावेळेस हे पाण्याचा वापर करायचा. हे सुद्धा त्याच्यासाठी चालतं आणि एकदम शुद्ध असं आपल्याला गुलाबजल तयार होतं. हे तुम्ही देवाला सुद्धा वापरू शकता, ज्यावेळेस देवाची पूजा करता त्यावेळेस. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला पाणी निघालेलं आहे, बघू शकता. हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता इथे छोट्या वाटीमध्ये आपण पाणी काढून घेऊया.
तर बघू शकता भरपूर असं पाणी झालेलं आहे. तर ह्या पाण्याने तुम्ही चेहरासुद्धा धुवू शकता, ज्यावेळेस फेशियल करू शकता त्यावेळेससुद्धा वापरू शकता. एवढं छान असा आपल्याला घरच्या घरी गुलाबजल तयार होतं आणि हे शुद्ध गुलाबजल आहे. हे तुम्ही देवाला वापरू शकता, चेहऱ्यावरसुद्धा वापरू शकता. खूप छान असं मस्त आपल्याला घरच्या घरी गुलाबजल भेटतं. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा घरच्या घरी गुलाबजल. याच्यावर तुम्ही सरबतसुद्धा बनवू शकता. आता हे गुलाबजल तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये पॅक भरून ठेवू शकता. तुम्हाला हे गुलाबजल वर्ष 1.5 वर्ष सहज टिकू शकतं. तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे खराब होत नाही. हे पटकन खराब होतं गुलाबाच्या पाण्याचं, पण हे लवकर खराब होत नाही. हे भरपूर दिवस टिकतं. तुम्ही जेवढे दिवस टिकून ठेवाल तेवढे दिवस टिकतं. देवाला जर वापर केला थोडं थोडं करून तर भरपूर दिवस टिकणार. आणि तुम्ही जर चेहऱ्यासाठी वापरत असाल तर पटकन संपून जाईल. पण तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर एक बॉटल भरून, काचेची बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे पण राहू शकतं. तुम्ही सरबतालासुद्धा वापरू शकता आणि तसंसुद्धा स्किनला वगैरे वापरू शकता.